40 वर्षांच्या निष्ठेला तडा, बाबूराव जमादारांचे बंड. 40 वर्षांची सेवा आणि पक्षाकडून वारंवार अन्याय. प्रभाग 3 मध्ये जमादारांच्या समर्थनार्थ जनसागर उसळला. सोलापूरमध्ये गेल्या 4 दशकांपासून पक्षासाठी रक्ताचे पाणी करणाऱ्या एका निष्ठावान कार्यकर्त्याने अखेर अन्यायाविरुद्ध शड्डू ठोकला आहे. 40 वर्षांची निष्ठा आणि अहोरात्र केलेली सेवा पदरी असतानाही पक्षाकडून वारंवार होणारा अन्याय सहन न झाल्याने दशरथ उर्फ बाबूराव जमादार यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. मी रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे, अशा शब्दांत त्यांनी पक्षश्रेष्ठींवर तोफ डागली असून या बंडामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निष्ठावंतांचा केसाने गळा कापला जातोय. बाबूराव जमादार यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत पक्षातील वरिष्ठांवर गंभीर आरोपांची झोड उठवली. ते म्हणाले की पक्षात सध्या निष्ठावंतांचा केसाने गळा कापण्याचे काम सुरू आहे. ज्यांनी आयुष्य पक्षासाठी वेचले त्यांनाच आज बळीचा बकरा बनवले जात आहे. पण आता मी गप्प बसणार नाही. तक्रारी करण्यापेक्षा मी थेट मैदानात उतरून लढा देणार आहे. यावेळी उमेश जमादार यांनीही आपला संताप व्यक्त केला. वरिष्ठांकडून जाणीवपूर्वक निष्ठावंतांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न होत असून प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय केला जात असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. बाबूराव जमादार यांच्या या भूमिकेला प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिकांनी अभूतपूर्व पाठिंबा दिला आहे. सर्व जाती धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत जमादारांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. बाबूराव म्हणजे आमचा माणूस, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. बाबूराव, तुम्ही आमच्या हक्कासाठी उभे राहिलात, आता आम्ही तुमच्या विजयासाठी उभे आहोत, अशा भावना प्रभागातील मतदारांनी व्यक्त केल्या आहेत. 40 वर्षे घाम गाळलेल्या कार्यकर्त्याला स्वतःच्याच पक्षाविरुद्ध उभे राहावे लागणे हे पक्षव्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. बाबूराव जमादार यांची लढाऊ प्रतिमा आणि त्यांना मिळणारा दांडगा जनसंपर्क पाहता प्रभागातील आगामी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.